मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघासह विदर्भातील इतर 7 मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांच्याकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलाय। ही निवडणूक रद्द करून सदरील उमेदवाराची पुन्हा निवडणूक घ्यावी अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आली आहे। सोमवारी निवडणूक निकालाला 45 दिवस होत असून निवडणूक याचिका दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्यानं आणखी याचिका स्वीकारली जाणार का? निवडणूक प्रक्रियेसंबंधी नियमांचे पालन झाले नाही, मतदानाची टक्केवारीत वाढ झाली, बोगस मतदान, मतदार यादीमध्ये घोळ आणि ईव्हीएम मध्ये छेडखानी अशी 25 मुद्द्यांची कारणे या याचिकेत देण्यात आली आहेत आणि फेर निवडणुकीची मागणी याचिकेत करण्यात आली आहे। तसेच निवडणूक संदर्भात याचिका दाखल करताना सीएम ऑफिसमधून हस्तक्षेप करण्यात आला असाही आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। इलेक्शन प्रोसेसवर जनतेचा आणि आमचा पण विश्वास उठतो आहे आणि त्या अनुषंगाने इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे। ठीक आहे, एखादं इलेक्शन माणूस हरू शकतो, पण अशा प्रकारे जे जनतेच्या मनात आहे ते इलेक्शनमध्ये ते रिफ्लेक्ट झालं नाही आणि म्हणून संभ्रमित वातावरण आहे सगळीकडे। या ठिकाणी आमची मागणी आहे की इलेक्शन प्रोसेस अजून ट्रान्सपरंट झाली पाहिजे। ज्या काही गोष्टी लपून छपून होत आहेत त्या न होता क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे आणि डेमोक्रेसीला, लोकशाहीला जो तडा देण्याची प्रोसेस बॅकडोरनी सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी PIL केलेला आहे। अक्युम्युलेशन ऑफ 15-16 पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स तुम्हाला काही दिवसांनी कळूनच जातील, ते येतीलच बाहेर। आजच सगळं कशाला विचारताय? आम्ही आत्ता आतमध्ये होतो तर आम्हाला भरपूर त्रास त्या ठिकाणी दिलेला आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा झेरॉक्स कॉपीवर पण सह्या पाहिजे, म्हणजे आम्हाला काय कधी पण आम्ही काय वकील नाही आहोत आणि आम्हाला काय समजत नाही अशा प्रकारे लगेच CM ऑफिसमधनं DCM ऑफिसमधनं इन्क्वायरी सुरू झालेली आहे। ही कोणची पद्धत आली? ही पद्धत नसते। एवढं प्रेशर डेव्हलप करण्याचं काही कारण नाही। आपण सगळे लोकशाहीमध्ये राहतो आणि ती लोकशाही बळकट राहण्याची जर मागणी आम्ही करत असू तर याच्यामध्ये वावगं काही नाही असं मला वाटतं। पुढील प्रमाणे याचिकाकर्त्यांची नावं आहेत: प्रफुल्ल गुडदे पाटील, यशोमती ठाकूर, राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोष सिंग रावत, बल्लारपूर, गिरीश पांडव, सतीश वाडजूरकर। निवडणुकीनंतर जो रिझल्ट आला त्यानंतर मी 9 बूथचे पैसे भरले होते की आम्हाला VVPATची रिकाउंटिंग पाहिजे म्हणून, कारण निवडणूक आयोगाने 26 एप्रिल 2024 रोजी एक निकाल दिला होता। त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की ज्याला कोणत्या उमेदवाराला काही बूथवर शंका असेल तर त्याच्या मतदारसंघातील जेवढे बूथ आहेत त्यापैकी 5% बूथवर तुम्ही VVPATची मोजणी करू शकता, म्हणून त्यामुळे आम्ही ते पैसे भरले होते। मग नंतर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की आता तसं बदललेलं आहे, आता आम्ही तुम्हाला 45 डेज नंतर आम्ही ते जे काही इलेक्ट्रॉनिक मशीन आहे की EVM आहे ते पूर्ण रिकामं करू, तिथले VVPAT आम्ही काढून टाकू आणि ती मशीन बरोबर चालते की नाही एवढं तुम्हाला आम्ही दाखवू। त्याचा अर्थ काही उपयोग राहणार ना, म्हणून त्यामुळे मी ते प्रोसेस मागं घेतली आणि मला नाईलाजानं मग आता निवडणूक PIL दाखल करावं लागली। त्या 2-3 मुद्दे आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जो निवडून आलेला मनुष्य आहे त्याला 4च मतदारसंघामध्ये लीड कसा मिळतो? 4च राऊंडमध्ये, म्हणजे तो सतत मागं असताना, 3ऱ्या नंबरवर असताना, मागं असताना जो 21, 22, 23 राऊंड आला तर 8,000ची लीड कमी करून 4 राऊंडमध्येच तो 3,000 निवडून येऊ शकतो। याच्याबद्दल मला कुठेतरी शंका वाटली, त्यामुळे मी माननीय जिल्हाधिकाऱ्याला म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला की मला जे बूथ पाहिजे होते, मतदान केंद्र पाहिजे होते, त्याला मला कमी मतदान झालं होतं, त्या मतदान केंद्रावर माझ्या माहितीप्रमाणे मला जास्त मतं मिळायला पाहिजे होते, पण ते मतं मिळाले नाही। त्याची मला फेरमतमोजणी करायची होती, परंतु ती मला करू दिली नाही, त्यामुळे मी त्याच्यासाठी म्हणून आता निवडणूक पिटिशन दाखल केली है। अभी याचिका क्या दाखिल किया उसका मुद्दा तो हम अभी बोलेंगे नहीं, वो जो हमारा वकील के मार्फत से मालूम होगा, लेकिन मेरा मुख्य मुद्दा मैंने आपको बताया कि VVPAT की जो गिनती होना चाहिए थी, जो 26/4/2024 का सुप्रीम कोर्ट का जजमेंट था उसको इन्होंने निवडणूक आयोग ने बदल दिया, तो VVPAT की गिनती नहीं होंगी तो उसका फिर मतमोजणी का मतलब ही क्या आ रहा है, इसलिए हमने वापस ले लिया और PIL दाखल किया। आम्ही ही निवडणूक प्रक्रिया चॅलेंज केलेली आहे, ज्या पद्धतीची निवडणूक ह्या राज्यामध्ये झाली आणि त्या बाबतीत जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संदिग्धता आहे। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर इलेक्शन कमिशन त्यांच्या रूल्समध्ये बदल करतं आणि त्याचा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी ते रूल्स बदलल्या जातात। ज्या 5% VVPAT स्लिपच्या मोजणीचा नकार आता देऊन राहिलेला आहे,
त्यानंतर EVM मशीनच्या माध्यमातून निवडणूक घेण्यासाठीच्या ज्या प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा अवलंब न करता ह्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे माझा जो स्पेसिफिक चॅलेंज जो आहे तो हेच आहे की आपल्या EVM मशीनद्वारे इलेक्शन कमिशनला निवडणूक घेता येते, मात्र ते घेण्यासाठीची जी प्रक्रिया कायदेशीर करणं गरजेचं होतं त्या प्रक्रियेला फाटा देत ह्या निवडणुका झाल्या. त्यामुळे ही निवडणूक रद्द करावी आणि इथं फेर निवडणूक घ्यावी अशी माझी याचिकेमध्ये मागणी आहे. नाही, जवळजवळ कॉमन याचिका आहे आणि कॉमन याचिकेमध्ये हाच मुद्दा आहे की EVM मशीनचा जर अवलंब करायचा असेल, कायद्याद्वारे ते निश्चित केलेलं आहे की EVM मशीन केव्हा करता येते आणि त्याचं स्वरूप काय असलं पाहिजे, त्याची प्रक्रिया काय असली पाहिजे आणि त्या प्रक्रियेचा कुठलाच अवलंब न करता EVM मशीनद्वारे ज्या निवडणुका घेण्यात आलेल्या आहे त्या मुद्द्याला आम्ही चॅलेंज केलेलं आहे. महान्यूज कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सर, रिंकू पांतावणे, नागपूर.